हाय हॅलो नमस्ते, कशा आहेत मैत्रिणींनो? मस्तच राहा. तर माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत आहे. पाहू शकता इथे मी मटकी घेतलेली आहे. ही मोडाची मटकी आहे. छान मस्त मोड आलेत बघा. ते ह्या मटकीपासून आपल्याला अशी मस्त एक रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे आज. तर काय करायचं, आता ह्या मटकीमध्ये पाणी टाकून घ्यायचे आपल्याला. ही मटकी स्वच्छ धुवून घ्यायची 2 ते 3 पाण्याने. त्यानंतर इथे एक बटाटा घेतलाय बघा मी. तर बटाट्याची आपल्याला संपूर्ण साल काढून घ्यायची अशा पद्धतीने. तर साल काढून घेतलेली आहे मैत्रिणींनो. तर आपल्याला हे बटाटा चिरून घ्यायचा आहे. जास्त मोठा चिरायचं नाही, असं बारीक बारीक आपल्याला फोडी करून घ्यायच्या त्याच्या. पाहू शकता. तर मैत्रिणींनो, चॅनलला कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. छान छान कमेंट करा. व्हिडिओ कुठून पाहताय कमेंट करून नक्कीच सांगा. व्हिडिओ जर आवडला तर मैत्रिणीला नातेवाईकांना शेअर करा. आणि अशा पद्धतीने तुम्ही एकदा रेसिपी ही करून पहा, खूप छान होती. तर अशा प्रकारे आपल्याला बघा हे तुकडे करून घ्यायचे त्याचे. जास्त जाड पण नाही आणि पातळ पण नाही, मीडियम तुकडे करून घेतलेत मी बटाट्याचे. झटपट होणारी रेसिपी आहे मैत्रिणींनो. संपूर्ण व्हिडिओ पहा, स्किप जरा पण करू नका मध्ये. कोणी हिरवी मिरचीमध्ये पण ही रेसिपी बनवतं, पण हिरवी मिरची मी टाकणार नाही. काय काय टाकणार आहे ते संपूर्ण व्हिडिओ पहा, म्हणजे तुम्हाला समजेल. तर बटाटा आपला बघा स्वच्छ बटाटा कापून झाला आहे. हे स्वच्छ चांगलं असं चोळून आपल्याला 2 ते 3 पाण्याने धुवून काढायचे. आता हे साईडला ठेवायचे आपल्याला. त्यानंतर इथे बघा मी मीडियम साईजचे 2 कांदे घेतलेले आहेत. एक टमाटा घेतलेला आहे. तर कांद्याची साल मी काढून घेतली बघा. आणि हा कांदा आपल्याला छान बारीक चिरून घ्यायचा आहे अशा पद्धतीने. ह्याला वाटण मी काहीच नाही काढणार मैत्रिणींनो. बिन वाटण करताच ही रेसिपी इतकी छान होती ना. पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला सर्व कांदा चिरून घ्यायचा आहे. तर इथे कांदा मी चिरून घेतलेला आहे. मीडियम साईजचा एक टमाटा पण तो बारीक चिरून घेतलेला आहे. त्यानंतर इथे लसूण घेतलेला आहे बघा. लसूण एकदम बारीक चिरून घ्यायचं आहे. तुम्ही लसणाची पेस्ट पण टाकू शकता किंवा असा लसूण बारीक ठेसून पण टाकू शकता. तर छान आपला लसूण बारीक चिरून झालेला आहे बघा. मैत्रिणींनो, लाईक करायला विसरू नका. व्हिडिओ पाहता पाहता लाईक नक्कीच करा. इथे कोथिंबीर घेतली आहे. कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतलेली आहे. कोथिंबीर धुवूनच घेत जा, कारण माती वगैरे असती. आपल्याला ही कोथिंबीर पण छान बारीक चिरून घ्यायची अशा पद्धतीने. पाहू शकता तुम्ही. कोथिंबीर चिरून झालेली. आता अद्रकचा तुकडा घेतलाय मी एक. अद्रक पण आपल्याला किसून घ्यायचे बघा. तर इथे गॅस पेटवून घ्यायचे आपल्याला. गॅस व कढई ठेवून घ्यायची आपल्याला. कढई गरम झाल्याच्या नंतर आपल्याला तेल टाकून घ्यायचे. इथे साधारण मी 1.5 पळी तेल टाकून घेते. तुम्ही तुमच्या अंदाजे तेल कमी जास्त करू शकता. तेल आपलं गरम झालं की त्याच्यामध्ये मोहरी टाकून घ्यायची बघा. 1 चमचा मी मोहरी टाकून घेते. मोहरी छान तडतडली की जिरं टाकून घेते 1 चमचा. जिरं पण छान फुललं की लसूण टाकून घ्यायचं आहे आपल्याला. लसूण छान परतून घ्यायचं आहे तेलावर. लसूण परतल्याच्या नंतर इथे मीडियम साईजचे मी 2 कांदे चिरून घेतलेले बारीक, ते टाकून द्यायचेत. आणि कांदा पण आपल्याला तेलावर छान परतून घ्यायचा आहे.
कांदा थोडा परतल्याच्या नंतर आपल्याला इथे मीडियम साईजचा एक मी टमाटा बारीक चिरून घेतलेला तो टाकून देणार आहे। कांदा आणि टमाटा छान परतून घ्यायचा आहे मऊ होईस्तोवर आपल्याला। त्यानंतर अद्रक किसून घेतलेलं ते टाकून दिले। अद्रक पण तेलावर छान परतून घ्यायचे। मैत्रिणींनो, अद्रक टाकत जा, शरीरासाठी खूप चांगलं असतं। ते हे छान परतल्याच्या नंतर आपल्याला पुढे काय करायचे पाहू शकता। मस्त आपला कांदा टमाटा छान परतले गेलेला आहे। थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया आपण। तेलावर कोथिंबीर टाकली की त्या कोथिंबीरीचा आरक कसा तेलामध्ये उतरतो आणि भाजीला आणखीन टेस्ट खूप छान येते। त्यानंतर 1 चमचा मी हळद टाकून घेणार आहे। छोटा चमचा आहे मैत्रिणींनो, 1 चमचा हळद टाकली। त्यानंतर बेडगी मिरची पावडर कलरची 1 चमचा टाकलेली आहे, त्याने भाजीला खूप छान रंग येतो। किचन किंग मसाला टाकला आहे। किचन किंग मसाल्याने कसं भाजी खूप छान टेस्टी होती। 1 चमचा धना पावडर टाकली आणि 2 चमचे आपल्याला इथे कांदा लसूण मसाला टाकून घ्यायचा आहे। मसाले तुम्ही तुमच्या अंदाजे कमी जास्त करू शकता, जेवढी भाजी असेल त्याप्रमाणे मसाले तुम्ही टाकू शकता। तर हे मसाले आपल्याला तेलावर छान परतून घ्यायचे आहेत, अशा पद्धतीने पाहू शकता। तर मस्त आपले हे मसाले परतून झालेले आहेत। त्यानंतर आपल्याला इथे मी मोडाची मटकी आणि बटाटा तो टाकून द्यायचा आहे। आणि ही मटकी आणि बटाटा पण ह्या मसाल्यासोबत छान परतून घ्यायचे बघा, अशा पद्धतीने। खूप सोपी रेसिपी मैत्रिणींनो, नक्की एकदा ट्राय करून बघा। तुम्ही भातासोबत चपातीसोबत भाकरीसोबत खाऊ शकता किंवा टिफिनला पण नेऊ शकता, एवढी छान होती ही भाजी। अशा पद्धतीने करून बघा। ते हे सर्व छान मिक्स झाल्याच्या नंतर ह्याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचे आपल्याला। इथे मी 1 ग्लास पाणी टाकून घेणार आहे, कारण शिजायला बटाटा आणि मटकीला पाणी लागणार आहे। हे सर्व छान मिक्स करून घ्यायचे अशा पद्धतीने। रंग पण भाजीचा खूप छान आलेला आहे, पाहू शकता तुम्ही। तर इथे चवीनुसार मीठ टाकून घेतले बघा मी। मीठ टाकून झाल्याच्या नंतर परत एकदा भाजी आपल्याला छान मिक्स करून घ्यायची। छान मिक्स करून झालेलं आहे बघा आपलं। तर ह्याच्यावर आपल्याला झाकण ठेवून घ्यायचे 1-5 मिनटं आणि मीडियम गॅसवर ही भाजी आपल्याला होऊन द्यायची। 5 मिनटाच्या नंतर झाकण खोलून परत भाजी आपल्याला छान मिक्स करून घ्यायची अशा पद्धतीने। तर आपण बटाटा शिजलाय का आपण बघायचे, चेक करायचे। पाहू शकता मैत्रिणींनो, बटाटा आपला शिजलेला आहे, कारण आपण पातळ फोडी केलेली आहे ह्याच्या, त्याच्यामुळे लवकर बटाटा शिजला जातो। इथे शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे बघा। शेंगदाणे हे भाजून कूट करून ठेवलेला। भाजी झाल्याच्या नंतरच आपल्याला शेंगदाण्याचा कूट टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर वरून कोथिंबीर टाकून घ्यायची आपल्याला आणि 1 मिनिट फक्त झाकण ठेवून घ्यायचे, एक वाफ काढून घ्यायची आपल्याला भाजीची। 1 मिनिटाच्या नंतर झाकण खोलून पाहायचे आणि भाजी सर्व छान मिक्स करून घ्यायची। तर ही मटकीची आणि बटाटा ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मैत्रिणींनो, कमेंट करून नक्कीच सांगा। लाईक करायला विसरू नका।